बालिंगा दाजीपूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गाचं काम घाणवडे हद्दीत दीर्घकाळापासून रखडलंय. या महामार्गावर एका बाजूनं डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्यात आलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे तसेच ठेवलेत. त्यामुळे रस्त्यावर असमतोल निर्माण झाला असून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. मांढरे, चाफोडी, गर्जन, तेरसवाडी फाटा, घाणवडे आणि मांजरवाडी या मार्गावर योग्य त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी मोऱ्यांची व्यवस्था करण्यात आली नसल्यानं सांडपाणी आणि पावसाचं पाणी थेट रस्त्यावर येतंय. परिणामी अनेक ठिकाणी चिखल साचून रस्ता निसरडा बनलाय. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून नागरिकांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यामध्ये जरी रस्त्याचं काम पूर्ण झालं तरी योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्यास हे पाणी रस्त्यावर साचून राहण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. संबंधित ठेकेदारानं घाणवडे हद्दीतील रखडलेले संपूर्ण रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरदार पाटील यांनी दिलाय. घाणवडे हद्दीमध्ये बालिंगा दाजीपूर राज्य महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून अर्धवट अवस्थेत रखडलेलं आहे. एका बाजूला रस्ता पूर्ण, दुसऱ्या बाजूला खड्डे, कॉर्नर कटिंग याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मांढरे, चापुडी, गर्जन, तेरसवाडी फाटा, घाणवडे, मांजरवाडी रोडवरती सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याच्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचे धोके वाढले आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीने त्वरित दखल घेऊन हा रस्ता पूर्ण करून घेण्यात यावा. तसेच येणाऱ्या ऐन तोंडावर पावसाळा आहे, त्याच्यामुळे अपघाताचे धोके मोठ्या प्रमाणात वाढणार असून ही कामे त्वरित पूर्ण करून घेण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रस्ते पूर्ण झाले नसतील तर रास्ता रोको करण्यात येईल, याद्वारे आम्ही इशारा देतो. रात्रीच्या वेळी या भागात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्यानं वाहनधारकांना वळणाचा अचूक अंदाज येत नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित ठेकेदारानं आणि यंत्रणांनीही आवश्यक ती दखल घेतलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.